काही चर्चा न करता अजितदादांचे पक्ष या ठिकाणी लढत आहेत। पण माझी विनंती सर्वांना आहे की अजितदादाचं एक मोठं दुःख महाराष्ट्रावर आहे, ते दुःख आपल्याला सर्वांकरताच आहे, 14 कोटी जनतेकरता। त्या दुःखातून महाराष्ट्र निघाला नाही, पण तरी आपण त्या ठिकाणी सर्वांनी शांतपणे कुठेही त्या ठिकाणी मनभेद नव्हता निवडणुका लढायच्या आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा असताना कुठेतरी भाजप मी सकाळी बोललो विषय। साहेब, जय पवार यांच्या नावाला खरं तर सहमती आहे राज्यसभेवर, पार्थ पवारांना अनुकूल नाही भाजप असं सांगितलं। आमच्याकडनं समजून घ्या, मी कालही सांगितलं, परवाही सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही दखलंदाज करण्याचा आमचा अधिकार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, सर्व विधिमंडळ गटांनी आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे। भाजपाचा काहीच संबंध त्यांच्या निर्णयाशी नाही। शेवटचा प्रश्न, संजय राऊत टीका करतायत, त्याचं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षानं घराणेशाहीची व्याख्या बदललेली आहे का? कारण मुख्यमंत्री स्वतः सर्वात आधी सुमित्रा वहिनींना भेटायला गेले आणि त्यानंतर पंतप्रधान बोलले, मग भाजपनं व्याख्या बदलली का? पहिलं संजय राऊतांनी हे सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आदित्य ठाकरेंना मंत्री करणारे कोण होते? पहिलं घराणेशाही कोणी सोडून गेली? म्हणजे घराणेशाही, आपल्या स्वतःची घराणेशाही त्यांनी सांगितली पाहिजे। घराणेशाहीवर चर्चा करण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही आहे, कारण एक कार्यकर्त्याला ते मंत्री करू शकले असते उद्धव ठाकरे, पण त्यांनी स्वतःच्या घरातच उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना मंत्री केलाय।